नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण धर्मनाथ बीज याविषयी माहिती पाहणार आहोत. तर 33 कोटी देवांनाही मागे सारण्याची तसेच देवांना देखील शाप देण्याची एकमेव ताकद फक्त ह्या नवनाथांमध्ये आहे. ज्यांना मानवच काय दैत्य असुर व देव देखील नतमस्तक आहेत. अशा ह्या नाथांची म्हणजे उद्या 20/1/2026 रोजी धर्मनाथ बीज आहे. तर या दिवशी आपण कोणती सेवा करू शकतो? नाथांची धर्मनाथ बीज या दिवशी दान धर्माला जास्त महत्त्व आहे या दिवशी मंडळी. तर धर्मनाथ म्हणजेच काय? तर धर्म पण नाथ संप्रदायांमध्ये ह्या नाथांचा जो धर्म आहे तो दान धर्म आहे. त्यांचा धर्म ह्या दान धर्माला ते फार अतिशय महत्त्व देतात. कारण हे सगळे नवनाथ जे कधीही कोणतीही अपेक्षा न करता न मागता त्यांच्या जीवनकाळात आहे त्या गोष्टींमध्ये त्यांनी उदरनिर्वाह केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी मात करून राहिलेले आहेत आणि भिक्षा मागून देखील ते त्या भिक्षेमधून देखील दानधर्म करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये पशु, पक्षी, मानव या सगळ्यांचा समावेश होता. या नाथांचा जन्मच मानव उद्धारासाठी झालेला आहे. तर या धर्मनाथ बीज हा एक नाथप्रेमींसाठी, भक्तांसाठी एक मोठा सोहळा आहे. तर या दिवशी आपण काय केलं पाहिजे, कोणती सेवा करून नाथांना आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्या लोकांच्या अंगामध्ये वारे संचारत आहेत त्यांनी कोणती सेवा केली पाहिजे, ज्यांच्या घरी ग्रंथ आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी मंडळी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की पहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, ओम नमो आदेश. तर उद्या धर्मनाथ बीज दिवशी तुम्ही जर घरी नाथांची पूजा सेवा करणारा असाल तर काय करा, सकाळी स्नान झाल्यानंतर ज्यांना घरी पूजा करणे शक्य आहे तर त्यांनी पहिल्यांदी पोथीची पूजा करून घ्या. ज्यांना शक्य असेल तर त्यांनी वेगळी पूजा मांडली नाथांची तरी चालेल. चौरंगावरती नाथांचा ग्रंथ ठेवून त्याच्यावरती तुम्ही त्या नाथांना फुलं व्हायची आहे, दिवा लावायचा आहे, खास करून धूप लावायचा आहे आणि या नाथांना हळदी कुंकू चालत नाही तर अबीर बुक्काच वाहिला जातो, तर ते देखील व्हायचं आहे. आणि दूध आणि साखर पाणी ठेवून तुम्ही नैवेद्य पहिल्यांदा देऊ शकता. त्याचबरोबर ज्यांच्याकडे टाईम आहे, शक्य आहे, तर त्यांनी 34वा अध्याय वाचायचा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांना नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या नैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी, चपाती व वडे. तर वडे कशाचे असतात, तर उडीद डाळचे वडे, तुम्ही दही वडे म्हटलं जातं, तर ते आवर्जून करा आणि तो नैवेद्य जरी फक्त दाखवला तरी चालेल. त्याचबरोबर ज्यांना मंदिरात जाऊन करायचं आहे सेवा तर त्यांनी मंदिरात जाताना देखील फुलं घेऊन जावा, धूप घेऊन जावा, दहीवड्यांचा प्रसाद नैवेद्य म्हणून घेऊन जावा, तो तिथे अर्पण देखील करा आणि 4 लोकांना तिथे वाटा देखील. त्याचबरोबर कारण दान करायचं आहे आपल्याला, तर रस्त्यावरती कोणीही गरजू व्यक्ती दिसलं, कोणीही उद्याच्या दिवशी तुम्हाला मदत मागितली तर नक्की आवर्जून करा. कारण देव आपल्याकडून आपली सेवा कधी कुठल्या रूपात करून घेईल सांगू शकत नाही. तर उद्या मात्र आठवणीने ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्याचबरोबर नाथांच्या तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही नाथांच्या मंदिरात जाऊन तुम्ही नाथ समाधीवरती शेरा, खास करून शेरा वहा. शेरा नाही जमल्यास गुलाबाचं फूल नक्की अर्पण करा आणि हार अर्पण करा मंडळी. त्याचबरोबर मोठा धूप भेटतो, तो धूप देखील तुम्ही तिथे अर्पण करू शकता, वाहू शकता आणि लावू शकता. त्याचबरोबर ही सगळी सेवा तुम्ही करून झाली तर आता पहिला प्रश्न येतो तो म्हणजे ज्या लोकांच्या अंगामध्ये नाथ संचारतात. तर हे नवनाथ आहे, तर नवनाथांपैकी कोणतेही नाथ कोणत्याही व्यक्तीच्या जर अंगामध्ये संचारत असतील तर त्यांनी देखील मंदिरात जाऊन ही सेवा तर करायची आणि घरी देखील करायचीच आहे. सगळ्या नियमांचं तुम्ही देखील पालन करायचं आहे. भरपूर जणांची अशी अडचण आहे की ज्या व्यक्तींच्या लोकात नाथ संचारतात, त्रास चालू आहे, परंतु नाव फुटत नाही आहे, कोणत्या नाथांचं वार आहे ते देखील समजत नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही मंदिरात गेल्यानंतर देवांना प्रार्थना करा. आवर्जून त्या लोकांनी धूप घेऊन जायचा आणि तो जेव्हा तुम्ही धूप पेटवता
त्या धूप जेव्हा चालू असतो, ज्यावेळेस आपण एखाद्या देवाची आरती घेतो बरोबर, तर आरती घेतो तसंच हा धूप लावल्यानंतर जो धूप आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. आणि तो घेत असताना तुमच्या मनातील अडचण, तुमचं कोडं, तुमचे काही यथाशक्ती जे काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही देवाला त्यावेळेस सांगायचा आहे. कारण धूप हा नाथांना अतिशय प्रिय आहे. त्या धुपाच्या वासामध्ये नाथ हे मुग्ध होतात आणि तेव्हा नक्कीच तुमची ही इच्छा ते ऐकतील. त्याचबरोबर ज्या घरामध्ये छोटी मुलं किरकिर करत असन, ज्या मुलांचं मन एकाग्र होत नाही आहे शाळेमध्ये, ज्यांना कर्णीबाधा आहे, नजर दोष आहे, ज्यांच्या घरामध्ये अडचणी चालू आहेत, त्यांनी देखील हा प्रयोग केला तरी चालेल. घरी देखील तुम्ही धूप लावून हे करू शकता. पण ज्यांच्या अंगामध्ये वारे खेळत आहे, तर त्या लोकांचं काय होतं की नियमांचं पालन होत नसावं, अडीअडचण पाळल्या जात नाही आहेत, मांसाहार बंद केला नसेल किंवा करत असाल. त्याचबरोबर गुरुवारची तुम्ही नाथांची सेवा ही केलीच पाहिजे. त्यांचे जे काही दहीहंडीच्या वेळेस सोहळा असतो, उद्याचा सोहळा असतो, त्याचबरोबर तुम्ही पोथी, अध्याय हे वाचलेच पाहिजे. तर ह्या नियमांचे पालन देखील न केल्यानंतर तुम्हाला देखील तेव्हा त्रास होत असावा. तर तो त्रास होत असेल तर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर दर्शन घ्यायच्या आधी तुम्ही सगळ्यांनी मंडळी घरी आणि मंदिरात देखील ओम नमो आदेश हे म्हणणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी एका व्हिडिओ देखील बनवलेला आहे की आदेश का म्हणतात, अलग निरंजन देखील का म्हणतात, तर आदेश म्हणायचंच आहे. आदेश म्हणल्या म्हणजे काय, तर जे नाथ भक्ती आहे तर तुम्ही देवांना मी आलो आहे हे सांगण्यासाठी ही हाक आहे. आदेश म्हणजे देवाला दिलेली तुम्ही हाक आहे, त्यासाठी आदेश म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जी काय मागणी आहे ते देवाला मागायचं आहे. आणि त्याचबरोबर हे नाथांचं दर्शन घ्यायचं. तर त्यापैकी आहेत मच्छिंद्रनाथ आहेत, गोरखनाथ आहेत, जालिंदरनाथ आहे, कानिफनाथ आहेत, चरपटीनाथ आहेत, भर्तृहरीनाथ आहेत, नागनाथ आहेत, रेवणनाथ आहेत आणि गहिनीनाथ आहेत. तर ज्या नाथांवर तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर त्यांचे नामस्मरण जप तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या नाथांचं मिळून तुम्ही मच्छिंद्रनाथांची देखील सेवा करू शकता. अंगामध्ये संचारत आहे, त्यांचं नाव फुटत नाही आहे, मी परत सांगते. तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज ह्या दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही देवाला इच्छा मागताना उद्या, कारण का दान धर्मेला जास्त महत्त्व असल्यामुळे तुम्ही देवाकडे गेल्यावर देखील तुम्ही भिक्षा मागायची आहे. ती देवाकडे, त्या नाथांकडे तुम्ही भिक्षा मागायची आहे की हे देवा, जे काही माझं कोडं आहे ते सोड, जे काही माझी अडचण आहे त्यातून मला मुक्त कर, मला ह्या अडचणींनी, ह्या कोड्यांनी भांबवून टाकलेलं आहे. देवा, तुमची माझ्याकडे मर्जी फिरत असेल तर देवा स्वखुशीने मी तुमचं आगमन करत आहे, स्वागत करत आहे, परंतु ते नाव मला फुटत नाही. तर ते तेवढं फोडण्याचं तुम्ही काम करा. एवढी देवापुढे तुम्ही तुमची इच्छा मांडायची आहे आणि तुम्हाला तुमचं मागणं मांडायचं आहे. तर असं पूर्ण सगळं तुम्ही उद्या काही करून ही पूजा यथाशक्ती करणं गरजेचं आहे. ओम नमो आदेश.